तर पब्लिक, आज आपला फर्स्ट व्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा. आज आपण सकाळ सकाळी कराडकडे जात आहोत. सर्वप्रथम पेट्रोल भरून आपण आता निघालेलो आहोत. तुम्ही पाहताय सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि रोडच सगळीकडे काम चालू आहे. त्यामुळं प्रवास पाटणमध्ये करत असताना गाड्या सावकाश चालवा. आणि सगळीकडे खोदलेलं आहे असं. त्यामुळं सावकाश प्रवास करा, सुरक्षित प्रवास करा. आपली आणि आपल्या घरच्या लोकांची काळजी घ्या. ड्रायव्हर लोक शक्यतो, कारण गाडी पट्टीवरनं खाली उतरू नका. आणि गाड्या अडकत आहेत. त्यामुळं त्रास तुम्हालाच आहे. आणि हळूहळू रोडचं काम प्रगती पथावर आहे. आणि पाटणला चांगले दिवस येतीलच नक्कीच भविष्यात. बघत आहे तुम्ही सकाळचं वातावरण कसं झालेलं आहे. आणि आम्ही ह्या धोक्यातून वाट काढत कराडकडे प्रस्थान आमचं चालू आहे. निघालेलो आहे आम्ही कराडला. कारण कराड शिवार पाटणवाल्यांना पर्याय नाही ना. काही खरेदी करायचं म्हणलं, बाजार वगैरे खरेदी करायचा म्हणला, दवाखान्याला जायचं म्हणलं किंवा दुसरं काही कपडे वगैरे काही सामान आणायचं म्हणलं तर कराड शिवार पर्याय नाही. कारण कराड मोठी बाजारपेठ आहे. पार कोकणातनं चिपळूण, रत्नागिरी आणि विविध भागातून कराडसाठी लोक येतात. खरेदीसाठी म्हणा, दवाखान्यासाठी येत राहतात. तर आपण बी आपल्या काही वैयक्तिक कारणामुळे आज कराडला निघालेलं आहे. आणि सकाळचं तुम्ही निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. छान असं वातावरण झालेलं आहे आणि मंद असा धुंद असा वारा येत आहे. हे वातावरण, असलं वातावरण पैसे विकून बी भेटत नाही, पैसे देऊन बी भेटत नाही. त्यामुळे हा वातावरण बघा. आता आपण येरपळे येथे आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही नैसर्गिक सौंदर्य आमच्या पाटणचं. एक अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आणि एक मनमोहक सौंदर्य आहे. हे आहे आमचे येरपळे गाव. अतिशय सुंदर असं सह्याद्री कुशीत एक छानसं असं गाव आहे. तिथली माणसं बी मस्त आहेत आणि मनमिळाऊ आहेत. असा हा आमचा पूर्ण हायवेचा रोड आता झालेला आहे. थोडं पाटणमध्येच काम आता बाकी आहे. आता जवळपास रोड आता चांगला झालेला आहे आणि होत आहे. बघू शकता तुम्ही ही गर्द पसरलेली झाडी आणि सुंदर असं वातावरण आणि सकाळची वेळ. असं सुंदर एक असं मन फ्रेश होऊन जातं. असं एक वातावरण आहे. हे असं सुंदर वातावरण नक्कीच पाहण्यासाठी पाटणला एकदा भेट द्या. सुंदर असं वातावरण आहे पाटणला. आणि हे आहे आमच्या मित्र धैर्यशील पाटील यांचं शौर्य पॅलेस. एकदा नक्की भेट द्या आपल्या भावाच्या हॉटेलला. मस्त असं नियोजन केलेलं आहे. उत्कृष्ट जेवण आहे. स्टाफ बी चांगला आहे. नक्की भेट द्या. आता आम्ही पुढे आलेलो आहोत. आता विहेमध्ये आहोत आम्ही. ते विहेचं वातावरण बघू शकता. सूर्योदय होत आहे आणि सकाळचं वातावरण असं मनसोक्त असं वातावरण आहे. फ्रेश, आल्हाददायक वातावरण आहे. आणि असं वातावरण तुम्हाला स्वित्झर्लंडला बी भेटणार नाही. असं वातावरण आमच्या पाटणचं आहे. नक्कीच आमचं गाव एक मस्त ठिकाण आहे पाहण्यासाठी. विविध प्लेसेस आहेत, विविध ठिकाणे आहेत आमच्या गावाला. फक्त थोडा विकास झाला, थोडा रोजगार निर्मिती झाली की आमचं गाव एक उत्कृष्ट असं ठिकाण बनेल. यासाठी बी प्रयत्न चालू आहेत. वातावरण बघू शकता तुम्ही. सूर्य आता निघालेला आहे आणि सगळीकडे चाहूल लोकांची रेलचेल चालू झालेली आहे.
आता आपण कराड येथे पोहोचलेलो आहोत आणि हा कराडचा जुना पूल आहे. जुन्या पुलावरची ही चित्रे आहेत. कराडचं प्रवेशद्वारच म्हणायला लागेल ह्याला. टू व्हीलर आणि फोर व्हीलर या जुन्या पुलावरनं मार्गस्थ होतात. असं एक कराडचं वातावरण, मस्त असं आमचं कराड, सुंदर कराड, स्वच्छ कराड, माझं आवडतं ठिकाण कराड, महाराष्ट्रातलं एक चांगलं शहर. त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, आता जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्या प्रयत्नातून एक सुंदर असं शहर ठिकाण होत आहे कराड. नक्कीच आज कराड आता प्रगती पथावर आहे. हा आहे कराडचा जुना पूल, अतिशय जुना आहे पण तेवढाच मजबूत आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर या गाड्या ह्यातून निघतात, कराडमध्ये प्रवेश करतात. ही आहे आमची कोयना नदी. पुढे जाऊन कोयना नदी कृष्ण्याला मिळते आणि हा सुंदर असा संगम आहे कराडमध्ये घाटावर. नक्की वेळ मिळाला तर जावा. आहे कराडमध्ये. आता गावात शहरात आलेलो आहे. सुंदर असं सकाळचं वातावरण आहे, बघू शकताय तुम्ही. सुंदर वातावरण असं तयार झालेलं आहे. सकाळ सकाळी लोक कामाला जात आहेत आणि हे आमच्या अखंड महाराष्ट्राचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बघू शकताय सुंदर अशी महाराजांची मूर्ती. आणि यातून असा आता आम्ही इथनं पुढं जात आहोत. तर मित्रांनो, पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार आहे. फर्स्ट व्लॉग असल्यामुळे बोलताना काही चुकी झाली असली तर समजून घ्या आणि आपल्या भावाला नक्कीच हे करा, आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, आपण नक्कीच इथून पुढे मोठे मोठे व्लॉग करण्याचा प्रयत्न करू. नवीन असल्यामुळे थोडं जरा कन्फ्युजन होतंय, बोलण्यात बी थोडी जरा कधी कधी गडबड होऊ शकते. आणि सुंदर असा हा कराडचा चौक आहे, विजय चौक. असं आमचं सुंदर कराड. त्यामुळे मित्रांनो समजून घ्या, इथून पुढे बी आपण तुम्हाला